तर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाने दशावतार ह्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलेला आहे. 2025 साली सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट, मराठी चित्रपट दशावतार या चित्रपटाचा रेकॉर्ड फायनली मोडला गेलेला आहे आणि एक जबरदस्त सुरुवात 2026 ची मराठी इंडस्ट्रीसाठी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाने करून दिलेलं आहे. चला तर मग या चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर पुन्हा एकदा सांगेन की खूप कमी मराठी चॅनल्स आहेत तिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं, त्यापैकी एक आपलं चॅनल. त्यामुळे एक लाईक तुमच्या सपोर्टसाठी आणि एक सबस्क्राईब जर का तुम्ही नवीन असाल तर नक्की करा. तर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपटाला लागून ऑलमोस्ट 5 आठवडे कंप्लीट झालेले आहेत आणि या 5 आठवड्यानंतर सुद्धा चित्रपट अजूनही बुक माय शोला ट्रेंडिंगला आहे. चला तर मग ह्या चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊयात, तेही विस्तारित. एक विनंती की पाठीमागे जो आवाज येतो थोडा इग्नोर करा, कारण पाठीमागे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे आवाज येतोय. तर पहिल्या हप्त्यात क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाने 6 कोटी एवढी कमाई केली. दुसऱ्या हप्त्यात 8 कोटी, त्याचा आकडा वाढला कारण माउथ पब्लिसिटी. तिसऱ्या हप्त्यात हा चित्रपटाने पुन्हा एकदा 5 कोटी एवढी कमाई केली. चौथ्या हप्त्यात 3 कोटी आणि 5वा हप्ता जो आता संपला त्यामध्ये जवळपास 2 कोटी एवढी कमाई केली. आणि आता ही बुक माय शोला हा चित्रपट ट्रेंडिंग मध्ये आहे, जे की एक उत्तम चित्र आहे. आणि आताही बघाल तर जवळपास 10,000 हजार तिकीट 24 तासामध्ये बुक होत आहेत, त्यामुळे खूप छान चित्र आहे. ह्या 5 आठवड्यानंतर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 26 कोटी एवढं, आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय तर ते आहे 29 कोटी एवढं. म्हणजे हा लवकरच चित्रपट 30 कोटीच्या घरात जाईल, जे की एक माइलस्टोन असेल. आणि अजून एक गोष्ट आपण सांगायची म्हणजे दशावतार चित्रपटाचं जे कलेक्शन होतं ते होतं जवळपास 25 कोटी समथिंग होतं, आणि तो जो 25 कोटी 40 लाख एवढे, तर ते जे कलेक्शन होतं तर ते फायनली मोडलेलं आहे. आणि म्हणजे असं काही स्पर्धा म्हणून नाही, पण एक चांगली गोष्ट झाली की जो 30 कोटीचा आकडा होता फायनली आपला मराठी चित्रपट तो टप्पा पोहोचेल. आणि पुढील येणारे चित्रपट म्हणजे राजा शिवाजी हा चित्रपट, रितेश देशमुख यांचा, नागराज मंजुळे यांचा खाशाबा हा चित्रपट, असे चित्रपटांची लाईन आहे. आणि इव्हन साडेमाड येतील पुन्हा तर हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपलं जे यश हवंय मराठी इंडस्ट्रीसाठी ते यश मिळवून देतील हीच आशा करूयात. तर इथेच थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल, पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.